आहे. माझं गर्वानं म्हणा किंवा काही म्हणा, पहिला पोस्ट ग्रॅज्युएट ज्ञानोबा गणपतराव कांबळे, पहिला पोस्ट ग्रॅज्युएट मांगुळ्यातला सांगतो. त्याच्यानंतर माझा भाऊ विश्वांबर कांबळे, तो मरून गेला. त्याच्यानंतर मी, त्याच्यानंतर स्टाफ. आता अनिल कांबळे नावाचा एक विद्यार्थी आहे, तो आता MA करायला चाललाय. म्हणजे किती गरज आहे आपल्याला. तुम्ही जो हा विचार या ठिकाणी शिक्षणाचा विचार आपल्या समाजामध्ये आज घेऊन येण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. शाहीर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला आपली शायरी या ठिकाणी आपल्या वाणीच्या माध्यमातून सांगितलेलीच आहे. परंतु माझ्याही गावाला आज अंकुश सिंदीकर कोण आहेत, थोडक्यात मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण मला स्पीकर लावायचा होता पण स्पीकर मिळालेला नाही. कारण तुमचा कार्यक्रम संपूर्ण गाव ऐकायला पाहिजे होता, असा कार्यक्रम आहे. नक्कीच मी या ठिकाणी आश्वासन देतो सर, 101% परत एकदा अभ्यासिका मला तर मी तर चालू करणारच. ऑलरेडी माझ्या डोक्यात तो कन्सेप्ट आहे. कारण आपल्या पोरांना शिक्षणाची खूप गरज आहे सर. 10वी 12वी झालं, 10वी झाली की पोरग मुंबई पुण्याला चालेल. पुढं काय मी कुणासाठी RT आहे. आपण अबकडचं जे उपवर्गीकरणासाठी आपला लढा चालू आहे. कोण शिकायचं, कोण कलेक्टर व्हायचं, कोण तहसीलदार व्हायचं. 12वीला तहसीलदार करतं कुणी तुम्हाला, 10वीला करतं कलेक्टर कुणी तुम्हाला. गांडीवर लाद घालतात, खोबड्या बाहेर बघतात, काढ शेण काढ, लाकडं तोड, परत तेच कर, गुलामी कर. कुणीच पोरग शिकायला पुढे तयार नाही. म्हणून ह्या तुमच्या शिक्षण प्रबोधन यात्रेचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी हातात घेतलेला आहे. हा उपक्रम कसं असं आपण अबकाडाचं वर्गीकरण संपूर्ण महाराष्ट्रात जसं आपण पेरलो, हे वर्गीकरण सुद्धा, शिक्षणाचं वर्गीकरण सुद्धा आपण आपल्या समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न आपण नक्की करूया. आम्ही तुमच्या सोबत आहोत सर. अतिशय स्तुत्य कार्यक्रम आपण या ठिकाणी घेऊन आलात. चांगल्या प्रकारचं प्रबोधन, अजून दुसरं प्रबोधन करण्याचं गरज आहे समाजामध्ये सर. तुमचा पेशा लेक्चरशिप आहे, माझा पेशा लेक्चरशिप आहे. आणि जाणकार पोराला राजकारण करावं सर. एक सांगतो, एका गीतातून आपण सांगितलं सर, अरे ज्याला काहीच कळणार, ग्रामपंचायत म्हणजे काय माहित नाही, गावचा सरपंच कोणाला काय म्हणजे काय माहित नाही. अनेक मोठमोठ्या गावामध्ये मांगाचा सरपंच बाजूला गेलेला आहे, लोकसंख्या जास्त असून सुद्धा. इथं थोडकं उदाहरण, वाढवण्याचं उदाहरण बघतोय. वाढवण्यामध्ये मांग नंबर 1ला, बोध 2 नंबरला, चांबाराची 2 घरं